झोपू 4 घंट्यासाठी कुठं ऑनलाईन मग ऑटोमॅटिक नाही काही ऑटोमॅटिक सगळं आहे पण 4 घंटे लागतील घ्यायचे तुला 4 घंट्यांनी ना 4 घरांची भांडी घासून हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. मित्रांनो, ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज ब्लॉग बनवायचं कारण आपल्याला जायचं आहे कल्याणला असं जायचं आहे की जो आपल्या शॉपमध्ये पोरगा कामाला आहे त्याला वॉशिंग मशीन घ्यायची आहे. मित्रांनो, आपल्याला आता जायला लागेल शोरूमला आणि शोरूमला गेल्यावरती तुम्हाला मी दाखवीनच कोणकोणती मशीन आहे आणि कोणकोणत्या मशिनी तिथे आहेत आणि त्यांची प्राईस काय आणि किती कमी दरामधली मशीन आहे आणि कोणती मशीन घ्यायची आहे आपल्याला. तर कल्याणला जाताना मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण रस्त्याचे व्हिडिओ दाखवीन आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुढे जाण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर आपण कल्याणला जाताना तुम्हाला पूर्ण रस्त्याची व्हिडिओ दाखवीन. त्यानंतर कल्याण सिटी दाखवीन. कल्याण सिटी किती सुंदर आहे आणि तिथले रस्ते कसे आहेत ना. त्या शोरूमला गेल्यावर ते शोरूम किती मोठा आहे ते पूर्ण दाखवीन. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला तर आता आपण निघू, कारण तो गेलाय पुढं. कल्याण सिटी, कल्याण. बाईक घेऊन आपण निघलेला आहे. आता आपण पोहोचू शोरूमला. शोरूम जवळ पोहोचू, 2 मिनिटात पोहोचू आपण. बसलेला आहे बघा, माझी वाट बघत होतं सीटर. आपण पोहोचलो आता इथं 2 मिनिटात. चला आपण वॉशिंग मशीन घ्यायची आहे. खराब नाही रे, बॉक्स डॅमेज ते. चला तर मित्रांनो, आपण जाऊ वरती. दुसऱ्या मजल्यावरती आहे. तुम्हाला मी दाखवतो किती मोठ्या मोठ्या मशिनी आहेत आणि मोठा शोरूम आहे हा. बघा, एसी आहेत मित्रांनो इथं आणि वॉशिंग मशीन आहेत. बघा किती वॉशिंग मशीन आहेत. तर मित्रांनो, ही मशीन आपल्याला घ्यायची आहे. हे आपले शूटर आहेत बघा, शूटर. या मशीनची प्राईज आहे मित्रांनो 17,000 रुपये प्राईज आहे आणि ही घेतलेली आपण, डन केली, बिलिंग केली आपण हिला. 4 घंट्यासाठी कुठं ऑनलाईन मग ऑटोमॅटिक नाही काही ऑटोमॅटिक सगळं आहे पण 4 घंटे लागतील घ्यायचे तुला. 4 घंट्यांनी ना 4 घरांची भांडी घासून आम्ही आता वॉशिंग मशीन घेतलेली आहे. आता चाललं घरी. चला आपण घरी परतीच्या रस्त्याला निघू. गाईज बघा, कल्याण सिटी. 5-10 मिनटात आम्ही कल्याण सिटी सोडू. पाऊस पडतं, थोडा पाऊस पडतं गाईज. तर गाईज बघा कशी कल्याण सिटी आहे. मस्त रस्ते किती छान आहेत त्याचं. चला तर गाईज आता आपण आपल्या मार्गाने चाललेला आहे आणि मला पावसाळ्यात भुट्टा खायला लय आवडतं. कुठं दिसला तर थांबू आपण भुट्ट्यासाठी. चला गाईज, भुट्टावाला दिसलेला आपल्याला आणि तिथे बघा जाऊ आपण पोचू.
चला हे बघा गाईज, हा आहे गांधारी ब्रिज लागलेला आहे आपल्याला आता. आणि बघा किती मोठा गांधारी ब्रिज आहे. आणि इथून महानगरपालिका संपते आणि ग्रामपंचायत चालू होते मित्रांनो. पुढचा नाका येईल तो बापगाव नाका, त्याच्यानंतर मग आपला सावत नाका. चला गाईज.